जागतिक महिला दिनानिमित्त जमलेल्या सर्व माता आणि भगिनींना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महिला दिन, महिला दिनाची सुरुवात कशी झाली तर न्यूयॉर्क येथे कोपनहेगन रुटगर्ज चौकात महिला संघटित होऊन त्यांनी आंदोलन केलं। सर्व महिला या कापड गिरणीत कामगार होत्या आणि त्यांचे काही प्रश्न होते, त्यांच्या काही मागण्या होत्या। या मागण्या मान्य कराव्यात यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि निदर्शन केलं। तो दिवस होता 8 मार्च 1908 आणि या दिवशी ते निदर्शन झालं, त्यांनी मागण्या मांडल्या। त्या मागणीचा ठराव 8 मार्च 1910 या दिवशी क्लारा झेटकिन यांनी मंजूर केला। ठराव मांडलेला मंजूर झाला आणि या दिवसाची सुरुवात झाली। जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस आता साजरा होऊ लागला। मुंबईमध्ये 8 मार्च 1943 या दिवशी पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आणि जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानासाठी सगळीकडेच साजरा होऊ लागला। या दिवशी ज्या महिला या उन्नतीसाठी कार्य करतात, प्रगतीसाठी कार्य करतात, त्या महिलांचा या दिवशी सन्मान केला जातो। महिला म्हणजे स्त्री, नारी हो, ही नेहमी प्रगतीपथावरच असते। ही घर, कुटुंब यापासून ते सर्व प्रपंच सांभाळून सर्व कार्यक्षेत्रात ती नेहमीच आघाडीवर असते आणि या महिलेला, या मातेला प्रथम आपण सर्वांनी वंदन करूया। माता ही एक आदिशक्ती आहे, स्त्री ही एक आदिशक्ती आहे आणि ती जणू ईश्वराचीच शक्ती आहे। झाशीची राणी आणि मावळ्यांची भवानी ही नारी आहे। पहा, ही नारी म्हणजे प्रयत्नांना लाभलेली ही उन्नती आहे आणि ही आजच्या युगाची जणू प्रगती आहे। उंबरा ओलांडून ज्यावेळेस ती घरात येते त्यावेळेस ती त्या घराचं मंदिर बनवते। ही एक स्त्री असते आणि ही स्त्री ही एक बहीण असते, मुलगी असते, आई असते, मावशी असते, आत्या असते, वहिनी असते आणि ही स्त्री सासू होते, सून होते आणि ही स्त्री आजी सुद्धा होते। स्त्री ही एक असते पण तिची रूपं ही अनेक असतात, अनेक असतात, अनेक असतात। पहा, जर आपण एखादं छोटंसं रोपटं घेतलं, ते रोपटं एका जागेवरून उपटलं आणि जर दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवायचं म्हटलं तर, रुजवायचं म्हटलं तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते। त्या रोपाची काळजी घेऊन निगा राखून ते वाढवावं लागतं। तसंच आहे पहा, ते रोपटं तरी छोटंसं असतं, त्यावेळी आपण उपटतो आणि दुसरीकडे त्याची लागवड करतो, लावणी करतो। परंतु ही एक स्त्री आहे, ही मुलगी असते, त्यावेळी ही मुलगी त्या माता पित्याच्या रक्तातून, त्यांच्या घरातून ही कोठे येते तर ही पती समवेतीच्या सासरी येते आणि सासरी येऊन नंतर ती त्या घराला स्वर्ग बनवते, स्वर्ग बनवते, स्वर्ग बनवते। हो, हे फक्त एक स्त्रीच करू शकते, हे कार्य फक्त एक स्त्रीच करू शकते। पहा, आपल्याला सती सावित्री ह्या स्त्रीची सुरुवात, आठवण काढावीच लागेल। सती सावित्री ज्यावेळी आपल्या पतीबरोबर आली, सत्यवानासोबत आली, त्यावेळी सत्यवानाचा मृत्यू हा ठरलेला होता। त्यांचं राज्य हे शत्रूने हिसकावून घेतलं होतं आणि ते रानावनात हिंडत होते। त्यांच्या समवेत
त्यांचे वृद्ध आईवडील, अंध आईवडील ते सुद्धा होते. सती सावित्री आपल्या पतीला सत्यवानाला मांडीवर डोके घेतलेले आणि बसलेली होती. त्यावेळेस यमराजाने सत्यवानाचा मृत्यू झाला, म्हणजेच मरण आलं सत्यवानाला. यमराज त्यांना घेऊन चाललेला आहे पहा. त्यावेळी सती सावित्री सुद्धा आपल्या पतीसमवेत यमराजाच्या मागे मागे चाललेली आहे. हो, ती मागे आल्याची चाहूल यमराजाला लागली आणि यमराजाने मागे वळून पाहिलं. तेव्हा विचारले, तू कशाला येतीस? तुझं मरण आत्ता नाही. त्यावेळेस सती सावित्रीने उत्तर दिलं, जिथे माझे पती तिथे मी येणार. मी मागे राहणार नाही. नाही, येथे असे चालत नाही. यमराजाने सांगितले, तुला जे हवं आहे ते माग, परंतु तू काही माझ्या मागे मागे येऊ नको. तेव्हा त्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या सती सावित्रीने काय मागितले तर, माझी मुलं सिंहासनावर बसलेली माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांनी पाहावीत. मला असा वर द्या. हा वर यमराजांनी सती सावित्रीला दिला. ठीक आहे, तसेच होईल, तसेच होईल. आणि यमराज पुढे चालू लागले. तरीही सावित्री त्यांच्या मागे मागे जाऊ लागली. तेव्हा पुन्हा यमराजाने विचारले, आता काय झाले? आता तू का माझ्या मागे येत आहेस? तेव्हा सावित्रीने त्यांना सांगितले की जर तुम्ही माझ्या पतीला पुन्हा जीवन दिलं नाही तर मला मुले कसे होतील? आणि जर मला मुले झाली नाहीत तर मग माझ्या वृद्ध माता पित्यांना, माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांना ते सिंहासनावर बसलेले कसे दिसतील? पहा, यमराज सुद्धा सावित्रीच्या तीक्ष्ण बुद्धीपुढे अवाक झाले आणि त्यांनी सत्यवानाचा तो मृत देह, मृत शरीर हे पुन्हा जिवंत केलं. अशी सती सावित्री ही सावित्री आहे, एक स्त्री आहे, एक स्त्री आहे, एक स्त्री आहे. पहा, ही एकच सावित्री आपण लक्षात ठेवायची नाही, तर आणखी एक सावित्री ही आपल्याला ह्यावेळेस आठवणीत आणावी लागेल. पहा, जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्याची मुली आणि मुले, जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्याची मुली आणि मुले, तीच एक ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. होय, ह्या सती सावित्रीप्रमाणेच सावित्रीबाई फुले यांचेही कार्य तितकेच महान आहे. त्यांनी काय केले तर त्यांनी सर्व समाजाला, सर्वसाधारण समाजाला, त्यांच्या मुलामुलींना शिक्षित करण्याचे जणू ध्येयच हाती घेतले आणि आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सावित्री ही सर्वांच्या शिक्षणासाठी लढलेली आहे. अंगावर तिने काय घेतले? शेण, धोंडे, दगड यांचा वर्षाव घेतलेला आहे. सावित्रीने झेलले दगड आणि धोंडे, परंतु रोवले तिने शिक्षणाचे झेंडे. शिक्षणाचे झेंडे, शिक्षणाचे झेंडे सावित्रीने सगळीकडे रोवलेले आहेत आणि सावित्रीने दीनदुबळ्यांच्या सर्व लेकरांना, मुलामुलींना तिने शिक्षण दिले आहे. पुण्यामध्ये पहिली शाळा काढून सावित्री आणि पती ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी शिक्षण खुले केले. ज्यावेळी शाळा चालू केली त्यावेळी सुरुवातीला फक्त 4 ते 5 मुली शाळेत होत्या, परंतु त्या वर्षाच्या अखेरीस त्याच मुलींची संख्या 40 ते 45 झाली. 4 वर्षात त्यांनी 18 शाळा काढल्या आणि इतर मिशनऱ्यांनी काढलेल्या शाळा अशा 14-15 शाळेत सावित्रीबाई फुले ह्या स्वतः मुख्याध्यापिका, स्वतः आद्य शिक्षिका होत्या. यावेळी त्यांना अनेक महिलांनी काय केलेली आहे? मदत केलेली आहे. त्यावेळी
त्यांना फातिमा शेख यांनी शिक्षण कार्यात मदत केलेली आहे. शिक्षक पहिली मुस्लिम शिक्षिका म्हणून फातिमा शेख यांचं नाव घेतलं जातं. आणि यांनी काय केलं तर या शिक्षण कार्यात आपल्या स्वतःला त्यांनी झोकून घेतलं. सावित्रीबाई ही शिक्षणाची प्रणेती ठरली आणि त्या सावित्रीबाई फुलेंमुळेच आज आपण पाहतो की सर्व महिला या सर्व कार्यक्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. आपण पाहतो आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवलं. तसेच प्रतिभाताई पाटील ह्याही पहिल्या महिला काय आहेत, राष्ट्रपती आहेत. कल्पना चावला अंतराळात त्यांनी काय केलेलं आहे, यानातून प्रवास केला. अंतराळ वीरांगना म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. आणि किरण बेदी ह्या सुद्धा पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. यानंतर सर्वच क्षेत्रात, सर्व कार्यक्षेत्रात महिलांनी भरारी घेतलेली आहेत. पण या पहिल्या नावांना आपण कधीही विसरू शकत नाही. आपल्या श्रेष्ठ गायिका लताताई, होय लताताई मंगेशकर ह्या सुद्धा क्रांतिकारकच म्हणाव्या लागतील. त्यांनी स्वतःला गायन क्षेत्रात झोकून दिलेलं आहे. आणि अनाथांची नाथ असलेल्या सिंधुताईंना तर आपण कधीही विसरू शकणार नाहीत. सिंधुताई सपकाळ या स्वतः यांनी काट्यात पाय रोवून बिकट परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सर्व छोट्या मुलांना आसरा दिलेला आहे. सर्वांची त्या माय झालेल्या आहेत. तसेच पहा, पहिल्या महिला पायलट सरला ठकुराल ह्या आहेत. आणि अशा या महिला यांनी कार्यक्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहेत. सध्या सुद्धा आपली PV सिंधू, सायना नेहवाल ह्या बॅडमिंटनपटू म्हणून आहेत. तसेच इतर अनेक महिला आता कार्यक्षेत्रात उतरत आहेत. परंतु आपण जसं सती सावित्री आणि फुले सावित्री यांचं स्मरण केलं, तसंच आपण आपल्या संतांचं सुद्धा स्मरण आजच्या दिवशी करूया. पहा, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. होय, संत जनाबाई या पंढरीच्या पांडुरंगाची एवढी भक्ती करत होत्या की त्यांना त्या भक्तीपुढे काहीही दिसत नव्हते. त्यांनी पांडुरंगाची खूप भक्ती केली आणि स्वतः पांडुरंग त्यांच्याबरोबर त्यांची सर्व कामे करत असे. पहा, स्वतः पांडुरंगाने संत जनाबाई बरोबर दळण दळले आणि गोवऱ्या सुद्धा थापलेल्या आहेत असं आपणा सर्वांना भजनामधून माहीत आहे. संत जनाबाई ह्यांनी अभंग तयार केले. पण पहा, त्या अशिक्षित होत्या, त्यांना लिहिता येत नव्हतं. मग लेखनाचं काम कोणी केलं? होय, स्वतः परमेश्वर परमात्म्याने, पांडुरंगाने जनाबाईचे अभंग लिहिलेले आहेत. अशा आपल्या थोर संत जनाबाई. तसेच नाचुंगी नाचुंगी, गोपाल मेरे गोविंद मेरे, गोपाल मेरे गोविंद मेरे भजन म्हणून नाचणारी संत मीराबाई ही सुद्धा आपल्या लक्षात राहावी. संत मीराबाईला खूप त्रास सहन करावा लागला आणि ज्यावेळेस तिला सांगितलं तू भजन करू नको, तू नाचू नको, त्यावेळी तिने काय केलं? त्यावेळी तिने उलट जास्तच भजन केलं. ती श्रीकृष्णाच्या प्रेमापुढे विलीन झाली होती. तिला
त्या भक्तीपुढे काही कळत नव्हतं. मग तिने काय केलं, ज्या वेळेस तिला सांगितलं गेलं तू भजन म्हणायचं नाही, तू नाचायचं नाही, त्यावेळेस तिने सांगितलं गोविंद मेरे है गोपाल मेरे, गोविंद मेरे है गोपाल मेरे, हरिगुण गावत मै नाचुंगी, हरिगुण गावत मै नाचुंगी. पहा, एवढ्यावरच संत मीराबाई थांबली नाही, तर त्यांनी काय केलं, पद घुंगरू बांध के मीरा नाचेगी नाचेगी नाचेगी, पद घुंगरू बांध के, म्हणजे पहा, पायात घुंगरू बांधून सुद्धा मी नाचणार आहे, मी हरिगुण गाणार आहे, मी भजन करणार आहे, असं संत मीराबाईनं निक्षून सांगितलं. ज्या वेळेस तिला तिच्या सासरी त्रास झाला त्यावेळी ती तिथून निघून गेली आणि ती हरिद्वारला, द्वारकेला गेली आणि द्वारकेमध्ये भक्ती करत असताना ज्यावेळी पुन्हा तिला तिच्या सासरचे घरी नेण्यासाठी आले त्यावेळेस तिने सांगितले होय मी येते, आणि तिने श्रीकृष्णाच्या मंदिरात गेली आणि तिने श्रीकृष्णाला अळवले, म्हटली जिथे माझ्यावर अन्याय झाला तिथे मी परत कशी जाऊ, परमेश्वरा मी काय करू. त्यावेळी त्या परमेश्वराच्या त्या हृदयामध्ये ती विलीन झालेली आहे, अशी आपली संत मीराबाई. कसं विसरणार आपण या संतांना, या मातांना, नाही ना. मग पहा बरे, आजच्या दिवशी सर्वांचेच आपण स्मरण करूया. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, होय त्यांनी संविधान तयार केलं, घटना लिहिली आणि त्यांचे कार्य आपणा सर्वांसच माहीत आहे. पण रमाई आंबेडकर या आपल्याला ज्ञात आहेत का हो. रमाईंनी काय केलं, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणासाठी परदेशी गेले त्यावेळेस त्यांनी तो जो भात होता तो कशाबरोबर खाल्ला, तर आपल्या डोळ्यातली आसवं त्या भातात गळत होती आणि त्या भाताचे त्या सेवन करत होत्या. स्वतः कामधंदा करून पैसे जमा करून त्यांनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलेले आहे. होय, स्त्रीचे कार्यच असते असे महान, आणि हे स्त्रीचे कार्य हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. फक्त जागतिक महिला दिन आहे म्हणूनच महिलांचा सन्मान करायचा असे आहे का, नाही. पहा, ज्याला या स्त्रीमधील आई कळाली, ज्याला या स्त्रीमधील आई कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. ज्याला या स्त्रीमधील बहीण कळाली, ज्याला या स्त्रीमधील बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदा झाला. आणि ज्याला या स्त्रीमधील मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला या स्त्रीमधील पत्नी कळाली, ज्याला स्त्रीमधील पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. होय, सीताराम झाला. राधेश्याम, सीताराम. पहा, या देवांना सुद्धा आपण नावाने हाक मारताना कसं मारतो, तर आधी स्त्रीचं नाव घेतो आणि नंतर देवाचं नाव घेतो. राधेश्याम आणि सीताराम या प्रकारेच आपण त्यांना हाक मारतो. किती महत्त्व आहे स्त्रीचं. मग का स्त्रीचा सन्मान आपण करायलाच पाहिजे आणि या स्त्रीला आपण सर्वांनी मान द्यायला पाहिजे. पहा, या नारीला प्रकृतीने शक्ती दिलेली आहे. नारी को प्रकृति ने दी है शक्ति सारी, अपमान न करे इसको कहकर बेचारी. हिला उगाचच बिचारी आहे आणि असं म्हणून तिचा आपण अपमान करू नका. ती काय आहे, तर ती जन्माला जेव्हा आली तर तेव्हाच ती प्रेम आणि माया घेऊन आलेली आहे. ती जन्माला आली तेव्हा तिने प्रेम आणि माया बरोबर आणलेली आहे, आणि असल्या माया आणि प्रेम आणणाऱ्या स्त्रीचा जन्म कधीही वाया जाणारा नाही. ती एक मोठी शक्ती आहे. ही स्त्री
कधी पत्नी, कधी मुलगी, कधी आई होऊन ती आपल्या सासरचं आणि माहेरचं दोन्हीही नाव उज्ज्वल करत असते. स्त्री म्हणजे वात्सल्य असतं, स्त्री म्हणजे मांगल्य आहे, स्त्री म्हणजे मातृत्व आहे, स्त्री म्हणजे कर्तृत्व आहे. स्त्री ही एक जन्मदात्री आहे आणि स्त्री ही एक संस्कृती आहे. स्त्री असली तरच घराला घरपण आहे. स्त्री ही एक आदिशक्ती आहे आणि स्त्री ही एक साधना भक्ती आहे. स्त्री स्त्री म्हणजे काय तर ती आधार छाया आहे आणि स्त्री ही एक आभाळ माया आहे. स्त्रीचं कार्य हे खूप मोठं आहे आणि ह्या स्त्रीला सर्वांनी मान दिलाच पाहिजे. पहा, ज्यावेळेस शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याचं ठरवलं त्यावेळेस त्यांना प्रेरणा देणारी कोण होती? होय, ती एक स्त्रीच होती, ती जिजाऊ होती. त्या जिजाऊ मातेच्या प्रेरणेमुळेच शिवरायांनी काय केलेलं आहे? स्वराज्य स्थापन केलेलं आहे. क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं महान कार्य केलं. होय, सर्वजण म्हणतात त्यांनी कार्य केलं, परंतु त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवलं. बरोबर आहे, पती परमेश्वर आहे आणि पती परमेश्वरांनीच या सावित्रीला शिक्षण दिलेलं आहे. पण आपल्याला माहीत आहे का हो, महात्मा ज्योतिराव फुले यांना प्रेरणा कोणी दिली? तर पहा, त्यांना प्रेरणा देणारी सुद्धा एक ही स्त्रीच आहे. ही एक स्त्रीच आहे. त्यांची आई महात्मा ज्योतिराव फुलेंची आई महात्मा ज्योतिराव फुले हे छोटे असताना 9 महिन्याचे असतानाच निवर्तली. परंतु त्यांची जी मावस आत्या सगुणाई हीच त्यांची आई झाली आणि त्या सगुणाऊने त्यांना काय केलेलं आहे? शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे. पहा, आता ही सगुणाऊ ही कोण आहे आणि तिला शिक्षणाचं महत्त्व काय माहीत, असा प्रश्न सर्वांपुढेच उभा राहिला असेल तर ही सगुणाऊ जी आहे तर ती एका इंग्रजी अधिकाऱ्याच्या घरी त्यांच्या लहान बाळाला सांभाळण्याचं काम करत असे, म्हणजेच दाईचं काम करत असे. आणि त्यांच्या नेहमी संपर्कात राहिल्यामुळे हिला इंग्रजी बोलताही येत होते आणि समजत देखील होते. आणि तिने ज्योतिराव फुले यांना सांगितलं शिक्षणाचं महत्त्व काय आहे. ज्यावेळी ज्योतिराव फुले यांचं लग्न झालं आणि सावित्रीबाई फुले या त्यांच्याबरोबर आल्या, त्यावेळी सावित्रीबाईंनी एक पुस्तक बरोबर आणलं होतं. जरी त्या निरक्षर होत्या, शिकलेल्या नव्हत्या, तरीसुद्धा त्यांना लग्नापूर्वी एका ख्रिस्ती मिशनरी जो आहे त्याने एक पुस्तक दिलं होतं. त्यांना त्या पुस्तकातलं काही कळत नव्हतं, पण ते पुस्तक सावित्रीबाईंनी येताना बरोबर आणलं होतं आणि त्या पुस्तकातील विचार हे महात्मा फुले यांनी वाचले आणि त्यांना त्यांची जी आत्या आहे जिने ज्योतिराव फुले यांचा सांभाळ केला, तिची प्रेरणा मिळाली आणि तिच्या प्रेरणेमुळेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी सगुणाई आणि सावित्रीबाई या दोघींना शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे एका स्त्रीमुळेच महात्मा ज्योतिराव फुले यांना सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे, हे आता आपल्या लक्षात आलं असेल. पहा, अहिल्याबाई होळकर पतीचं निधन झालं आणि पतीच्या निधनानंतर त्या सर्व उभ्या राहिल्या, ठाम उभ्या राहिल्या. त्यांनी युद्ध केलं आणि ते युद्ध करून त्यांनी काय केलेलं आहे? आपलं नाव कमवलेलं आहे. आज आपण जेथे जेथे जातो तेथे नदीवर जे घाट बांधलेले आहेत ते घाट हे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहेत.
हे तर आपल्याला ज्ञातच आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महादेवाची भक्ती केली आणि रणांगणात सुद्धा तितकंच धैर्यपूर्वक त्यांनी लढाई केलेली आहे. दुसऱ्या महान योद्धा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना तर आपण कोणीच विसरू शकत नाही. आपलं लहान बाळ पाठीवर बांधून त्या मरेपर्यंत झुंजत राहिल्या आणि लढत राहिल्या. मेरी झाशी नहीं दूंगी, मेरी झाशी नहीं दूंगी असं खंबीर साथ आवाजात त्या म्हणत होत्या आणि लढत होत्या. मरेपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, शत्रूशी झुंज दिलेली आहे. अशी ही झाशीची राणी. अशा प्रकारे आपल्याला या महिला आहेत, या महिलांचं गुणगान हे करता येईल. मदर तेरेसा पहा, सामाजिक कार्य केलेलं आहे. होय, ह्या सर्वांच्या आईच होत्या. एकदा त्या रस्त्याने चालल्या होत्या आणि त्यावेळेस एक पीडित मनुष्य रस्त्याच्या कडेला अगदी मरणाच्या दारात असलेला त्यांनी पाहिला. पहा, त्यांनी त्यांच्या 1-2 मैत्रिणींच्या मदतीने त्याला आपल्या बरोबर आणलं आणि त्याची सेवा केली. त्यानंतर 4-2 दिवसातच त्या माणसाची प्राणज्योत विझली. परंतु पहा, त्याला मरणाच्या आधी निदान कळलं की जगात थोर माणसे आहेत जी सेवा करतात, ज्याला कोणी नाही त्याची सेवा करतात. अशी ही थोर मदर तेरेसा ही आपण सगळ्यांनी नेहमी स्मरणात ठेवलीच पाहिजे. ती सर्वांची आईच आहे. म्हणजेच पहा, किती स्त्रियांची उदाहरणं द्यायची. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेच नाही तर माता भगिनींनो, आपल्या स्मरणात या सर्वांना आपण ठेवायलाच पाहिजे. नाहीतर सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की आपण या स्त्रियांना पुढे जाऊ देत नाही. पहा, आपलं रोजचं संसारातलं उदाहरण घ्या, समाजातलं उदाहरण घ्या. आई आणि वडील मुलाला सांभाळतात, लहानाचं मोठं करतात, नोकरीला लावतात. तोपर्यंत सर्व ठीक असतं. परंतु ज्यावेळी मुलाचं लग्न होतं तेव्हा 4-2 महिन्यातच काय होतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 4-2 महिन्यातच मुलगा आणि सून हे काय करतात, बाजूला राहतात, बाजूला खातात आणि त्यांची बाजूला सोय होते. म्हणजे आई वडिलांपासून मुलगा आणि ती सून विभक्त होते. मग का हो, जशी मुलीला तिच्या आई वडिलांची माया येते तशी मुलीला आपल्या पतीच्या आई वडिलांची माया का येत नाही? एक स्त्री घरात आल्याबरोबर त्या घराचे 2 भाग का होतात? तर हे कुठंतरी थांबायला हवं. हे जे आहे हे योग्य नाही. एक स्त्रीच त्या घराचे 2 भाग पाडण्याकरता पुढे होते तर हे बरोबर नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. स्त्री आहे आणि ही स्त्री शक्ती आहे, परंतु स्त्रीनेच एका स्त्रीला कमी लेखायचं काहीही कारण नाही. हे कुठेतरी थांबायला हवं. पहा, आपण ऐकतो की मला मुलगा हवा आहे, मला वंशाचा दिवा हवा आहे असं म्हणणाऱ्या स्त्रिया सुद्धा आहेत आणि गर्भातच या कलिकांना खोडून टाकणाऱ्या स्त्रिया सुद्धा आपण पाहत आहोत. पण पहा, आपणच काय करतो, आपण आपला अंश नष्ट करतो. आपलाच अंश जर आपण नष्ट केला तर आपला वंश पुढे कसा जाईल हो? नाही ना. त्यामुळे आपण काय करा, आपण आपला अंश आहे तो वाढवा. जर झाडाला फुलच ठेवलं नाही, झाडाला जर आपण फुलच ठेवलं नाही तर फळ तयार होईल का हो? आणि फळच जर तयार झालं नाही तर बीज तयार होईल का हो? नाही ना. निसर्गातला नियम आहे हा. आणि मग आपण आपला अंश हा खुडून टाकू नका. आपल्याला जर आपला वंश पुढे न्यायचा असेल तर आपण आपला अंश हा जपायला हवा. स्त्री ही एक धगधगती मशाल आहे. स्त्री ही एक तलवार आहे आणि
ती जे म्हणेल ते ती जिद्दीने काय करत असते आणि पुढे नेत असते. संत बहिणाबाई ह्या आपल्याला माहीत आहेत. होय, त्यांनी जगद्गुरू तुकाराम महाराज यांना गुरु मानलेला आहे आणि त्यांचे जे अभंग आहेत ते सर्व ह्या संत बहिणाबाईच्या पाठ होते. पण दुसऱ्याही एक बहिणाबाई आहेत हे आपल्याला ज्ञात आहे का हो? हो, त्याही निरक्षर होत्या. पण ज्यावेळी त्या दळणदळीत त्यावेळी त्या ओव्या म्हणत आणि जोपर्यंत बहिणाबाई होत्या तोपर्यंत या ओव्या त्यांचे अभंग हे कुणालाही ज्ञात झाले नाही. परंतु त्यांच्या मरणानंतर त्याच्या मुलाने त्या ओव्या ज्या आहेत त्या इतर लोकांच्या सुद्धा पाठ झाल्या होत्या, त्या लिहून काढल्या आणि त्यांचं असे अभंग आहेत, त्याची गाथाच तयार झाली. मग ही ही बहिणाबाई सुद्धा काय म्हणायची, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, चांग देव योगियान तिले मानला रे गुरु. पहा, ती मुक्ताई, ज्ञानदाची छोटी मुक्ताई, ती 10च वर्षाची होती आणि त्या 10 वर्षाच्या मुक्ताईला चांगदेव योगी महाराज यांनी गुरु केलं. अशी थोरवी आपल्या मुक्ताईची आहे. आपल्या देशात खूप महान महान संत होऊन गेले आणि संत स्त्रिया सुद्धा होऊन गेल्या. ज्यावेळी या भावंडांचे हाल सर्व लोक करत होते त्यावेळेस ही मुक्ताई तर सर्वांमध्ये छोटी होती, लहान होती. 5 वर्षाची असताना आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं होतं आणि त्यावेळेस ही छोटी मुक्ताई रडत होती आणि काय म्हणत होती, कुठे गेली आई माझी मला करमत नाही, येना ग आई माझे येना ग आई. पहा, पण आईने सुद्धा देहांत प्रायचित्त कुणासाठी घेतलं होतं हो? स्वतःच्या लेकरांसाठीच ना. अशी आपली परंपरा, अशी आपली संस्कृती आणि ही संस्कृती पुढे नेण्याचं काम ही फक्त एक स्त्रीच करत असते. ही फक्त एक स्त्रीच करत असते. स्त्री ही वात्सल्य आहे. पहा, जे जसं पेरेल तसं उगवेल असं म्हणतात. ज्यावेळी स्त्री ही स्वतःला संसारात प्रपंचात ही गाळून घेते, म्हणजेच ही पूर्ण संसाराच्या रहाटगाडग्यात रमत असते, त्याच वेळेस तिचा संसार हा ताठ उभा राहत असतो आणि तो संसार प्रपंच पाहून तिला इतर कार्यक्षेत्र हे करावं लागत असतं. ते कार्यक्षेत्रात जेव्हा ती जात असते तेव्हा तिला आधी घरातील सर्व जबाबदाऱ्या आहेत. मग ती आई म्हणून जबाबदारी असो, पत्नी म्हणून जबाबदारी असो, एक सून म्हणून असो किंवा एक मुलगी म्हणून असो किंवा एक वहिनी म्हणून असो, कोणतीही जबाबदारी असो ती तिला आधी पूर्ण करावी लागते आणि नंतरच काय करावं लागतं, तिला पुढच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी जावं लागतं. म्हणजेच पिढी घडवायची आहे आणि ते स्त्रीच्या हातात आहे. त्यासाठी सर्वांनी आत्मनिर्भर बनायचं आहे. आपण पक्षी आहोत, स्त्रिया म्हणजे पक्षी आहोत. यांना उंच गगनभरारी घेऊ द्या, यांचे पंख कोणी छाटू नका. पण माता भगिनींनो, एक विनंती आहे, एक प्रार्थना आहे. ज्यावेळेस आपण उंच भरारी घेऊ, ज्यावेळेस आपण कोणत्याही कार्यक्षेत्रात पुढे होऊ, त्यावेळेस मात्र आपल्या संसार प्रपंचाला आणि आपल्या घरादाराला कधीही विसरू नका. कितीही उंच भरारी घेतली तरी उडा आणि पुन्हा परत घरट्याकडे या. पहा, घर हिंडे आकाशी परी चित्त
तिचे पिल्लांपाशी. ती घार कितीही उंच गेली तरी कशी आपल्या पिल्लांकडे परत येत असते. तिचं लक्ष सदैव पिल्लांकडेच असतं. तसं माता भगिनींनो, खूप पुढे जा, खूप पुढे जा. आत्मनिर्भर बना. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यशाची किनार लागू द्या आणि लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचा संसार उजळू द्या. कर्तृत्व करा आणि त्या कर्तृत्वाची झालर उडवून घ्या. परंतु आपण स्त्री शक्तीचा जो जागर करत आहोत, हा जागर आपण काय करा, सुरू ठेवा. आपण स्त्रिया आहोत हे मात्र आपण कधी विसरू नका. आपण सर्व कार्यात नेहमी पुढे जा. जागतिक महिला दिन आहे आणि म्हणून आपण तेवढ्यापुरतंच महिलांचं गुणगान गाऊ नका. आपण एकमेकींना, सख्यांना, घरातील नातेवाईक स्त्रियांना सर्वांच्या बरोबरीने आपण पुढे नेऊया आणि एकमेकींना आपण काय करूया तर साथ देऊया. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हेच सांगणे असेल की स्त्री आहे, त्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला जर पुढे नेले तरच काय होईल, या जागतिक महिला दिनाला अर्थ राहील. आजच्या जागतिक दिनी सर्व महिला भगिनी यांचे सन्मान होत असतात, सत्कार होत असतात. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये त्यांना सन्मान पदक मिळत असतात. त्याप्रमाणे आपणही सामान्य गृहिणींनी सुद्धा कार्यक्षेत्रात उभारी घ्या आणि घरातील शेजारील भगिनी आहेत यांना पुढे न्या. सर्वांनी संघटित व्हा. पहा, संघटित जर झालात तर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही आणि कोणीही अडवणार नाही. म्हणून आपण काय करा, भिवू नका. उंच भरारी घ्या, अशी भरारी घ्या की आपण जेव्हा भरारी घेऊ त्यावेळी आपल्या पंखात जे बळ आहे हे बळ आपल्याला तोकडं पडणार नाही असं विचार करा. पण जेव्हा भरारी घ्याल तेव्हा लक्षात असू द्या, लक्षात असू द्या घरी आपली माणसं, आपली मुलं हे आपली वाट पाहत आहेत. तेव्हा माता भगिनींनो, या जागतिक महिला दिनाला तुम्ही सर्वांनी काय करा तर आपल्या ज्या थोर माता आहेत, जिजाऊ मासाहेब आहेत, आणखी सावित्रीबाई फुले आहेत, त्यांचा जन्मदिवस सुद्धा श्रीमुक्ती दिन म्हणून साजरा होतो, बालिका दिन म्हणून साजरा होतो. अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, बहिणाई, बहिणाबाई, सत्यवती सावित्री, आणखी आपल्या रमाई आंबेडकर, तसेच मदर तेरेसा, प्रतिभाताई पाटील यांचा सुद्धा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या आत्ताच्या सुद्धा द्रौपदीताई मुर्मू यांचा सुद्धा आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवूया. आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्वांचे पुन्हा पुन्हा मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन स्वागत करते आणि पूर्णविराम देते. जय जिजाऊ, जय सावित्री, जय झाशीची राणी, जय अहिल्या.